आणि सुरेश धस यांनी आज आणखी काही गंभीर आरोप धनंजय मुंडेंवर केलेत। त्याच्यावरती चूक झाली, ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून, मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे। 73 कोटी हे 2021 सालापासून 23 सालापर्यंत उचलले गेले। जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील 2 वर्षाची निघाली। मागील 2 वर्षाची काढून उपयोग नाही, मागील 21 पासून काढावे लागेल आणि खरं तर 2019 पासून काढावं लागेल। कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहेत, लफडीच म्हणा, काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये। कारण तुम्हालाही माहिती आहे, आमच्या जिल्ह्यात रेमडेसिवीर सुद्धा विकत भेटत होता ना, त्याच्यासाठी मीच आंदोलन केलता ना सुरेशजी, मीच आंदोलन केलं। जगताप कलेक्टरचा माझा व्हिडिओ आहे, मला वाटतं तो व्हायरल केलेला आहे, तुमच्याकडे सेव असेल। कशासाठी भांडायला गेलतो मी? जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर 40-40 हजार, 30 हजार, 20 हजार हे कोणाच्या काळात? मविया सरकारच्या काळात होते। हे आम्ही तर विरोधी पक्षात होतो, आम्ही तर भांडतच होतो। आणि माझं मत आहे की कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले, कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले, याच्या नावाखाली सुद्धा प्रचंड अनागोंदीचा कारभार तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आहे। त्याचे कागदपत्र काढतोय मी। आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणारे परळी नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये, तो अजून सगळे कागद नाही आले। 73 कोटी तर किरकोळ आहेत, अजून ह्याच्यापेक्षा लय मोठे आकडे येणार आहेत। अजून बरंच आहे, तेलबिया आहे, आमच्याकडे आलेत कागद तेलबिया वगैरे। सामान्य माणसाची हिंमत वाढली, गरीब माणसाची। यापूर्वी व्यापारी आणि हे 500 व्यापारी हे गाव सोडून गेलेत हे आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने। मग यादी देतो, यादी पण आलेली आहे माझ्याकडे, पण जरा 5 तारखेपर्यंत थांबा। 6 तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो, कोण कोण लोक कुठे गेलेले, यादी देतो। तुम्ही मीडिया जा, त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आलेत। शहर सोडते लोक, हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायच्या? मी एक स्टेटमेंट केलं ना, ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीच्या घरात त्याच्या जागेवर घर बांधतोय, आता सुद्धा बांधतोय। म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबवावं म्हणून, बोगस कामं चालू ठेवतोय। आणि मध्ये परळीला पूर आलता, पूर। यांनी परळीचे नाले सोडले नाहीत, नदी सोडली नाही, सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बरं का। आणि त्याच्यामुळं परळी शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते 10-10 हजाराचे किट देतो म्हणून। अरे तुमचे 10-10 हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे? पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले, नदी तुंबवली, त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं। आणि काही काही राख सम्राट आहेत ना, यांचे घर आपला राज्यपाल महोदयाचा बंगला आहे ना, त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे। जरा जाऊन बघा।